Hello children. Do you know what we are going to learn today? A very interesting, different and unique lesson which you haven't learned in the previous standards. I know you must be wondering what it is. Let me tell you, it's in your Bal Bharti textbook, lesson number 8, A Honeybee Speaks. Do you know children, male honeybee is called drone honeybee and female honeybee is called honeybee only. Here in this lesson we are going to learn monologue of a honeybee. Now you must be in query, what is a monologue? A monologue is a long speech given by one person. Here in this lesson we have a monologue of honeybee. तर मुलांनो थोडक्यात सांगायचे झाले तर मोनोलॉग म्हणजे काय? तर मोनोलॉग म्हणजे एकाच व्यक्तीने किंवा माणसाने दिलेले लांब लचक असे भाषण. इथे आपल्याला हनीबी स्वतःबद्दल काही सांगत आहे, त्यालाच आपण मोनोलॉग असं म्हणतो. नाव लेट अस प्रोसीड टू आवर लेसन अँड लेट सी व्हॉट विल द हनीबी स्पीक टू अस. व्हॉट? मी अ लेझी बी? काय मी लेझी बी आहे? यू थिंक आय सिम्पली हॅव फन ऑल डे अमंग द फ्लावर्स? तुम्हाला काय वाटतं, मी पूर्ण दिवसभर या फ्लावरमध्ये फक्त मजा करत असते? ओ नो, व्हेन आय एम फ्लिटिंग फ्रॉम फ्लावर टू फ्लावर आय एम ॲक्च्युली व्हेरी हार्ड ॲट वर्क. मी जेव्हा जलद गतीने म्हणजे स्पीडमध्ये या फ्लावरवरून त्या फ्लावरवर उडत असते तेव्हा मी खरं तर खूप काम करत असते. अँड दॅट्स वाय आय एम कॉल्ड नॉट अ लेझी बी बट अ बेझी बी. आणि त्याचमुळे मला लेझी बी नाही म्हटलं जात, तर मला बिझी बी म्हटलं जातं. कम, आय विल शो यू माय हाऊस अँड टेल यू what a lot of work we bees do all our life. या, मी तुम्हाला दाखवते माझं घर आणि सांगते की आम्ही किती काम करत असतो आमच्या पूर्ण आयुष्यभर. माय हाऊस इज कॉल्ड हनीकोम्ब. आता इथे मुलांनो हनीकोम्ब म्हणजे काय? हनीकोम्ब म्हणजे आता इथे ह्या झाडाच्या इथे जे काही लटकलेलं तुम्हाला दिसत आहे त्याला हनीकोम्ब म्हणतात. इथे हनीबीज राहतात म्हणजेच मधमाशा राहतात आणि त्याला आपण मराठीमध्ये पोळं असं म्हणतो. ठीक आहे, तर हे जे इथे पोळं आहे त्याला आपण हनीकोम्ब म्हणतो. इट्स अ बिग हाऊस विथ थाउजंड्स ऑफ रूम्स ऑर सेल्स. आणि हे आमचं खूप मोठं असं हाऊस आहे. या हाऊसमध्ये किती रूम्स आहेत? थाउजंड्स ऑफ रूम्स आहेत. ईच रूम हॅज 6 इक्वल साईड्स. आणि प्रत्येक रूममध्ये 6 इक्वल साईड्स आहेत. आता इथे साईडला येलो कलरमध्ये ऑरेंज कलरमध्ये काही छोटे 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 असे रूम्स आहेत. त्या प्रत्येक रूमला 6 इक्वल साईड्स आहेत, इथे दाखवलेले आहेत त्यांनी. वी टेक अ लॉट ऑफ केअर टू बिल्ड इट. आणि आम्ही हे बिल्ड करण्यासाठी, हे बांधण्यासाठी खूप काळजी घेतो. वी इव्हन प्रोड्यूस द मटेरियल फॉर बिल्डिंग द कोम्ब. आणि जे मटेरियल या कोम्बला बिल्ड करण्यासाठी लागतं ते मटेरियलसुद्धा आम्ही स्वतः प्रोड्यूस करतो, म्हणजे स्वतः तयार करतो. ठीक आहे. इट्स कॉल्ड बी वॅक्स. आणि ते जे मटेरियल ते स्वतः तयार करतात हनीकोम्ब बांधण्यासाठी त्याला काय म्हणतात? बी वॅक्स. बी वॅक्स असं म्हणतात. डू यू नो when I was very young, I used to stay at home. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी खूप लहान होतो, म्हणजे खूप छोटं, यंग म्हणजे काय तर छोटं, तेव्हा मला घरी राहावं लागायचं. मला बाहेर फ्लावर्समध्ये फिरायला जाता येत नव्हतं. फिरायला म्हणजे कामं करायला त्यांच्या. बट इव्हन देन आय हॅड टू डू अ लॉट ऑफ वर्क. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला बाहेर जाता येत नव्हतं, पण तरीसुद्धा मला इथे घरीसुद्धा हनीकोम्बमध्ये आम्हाला भरपूर काम असायचं. आय हॅड टू लुक आफ्टर द लार्वी. मला लार्वीकडे लक्ष द्यावं लागायचं. आता लार्वी मीन्स वॉट?
An insect in the first stage of its life, just when it comes out from the egg. छोटे छोटे जेव्हा एग्स हॅच होतात, एग्स हॅच झाल्यानंतर ना त्याच्यातून छोटे छोटे बेबी हनीबीज बाहेर येतात. ते खूप छोटे असतात, तर त्यांना म्हणतात लार्वी. त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागायचं. ठीक आहे. लार्वी, द बेबीज दॅट वुड ग्रो इन टू बीज. असे छोटे छोटे बेबीज की जे मोठे होऊन हनीबीजमध्ये ग्रो होणार असतात. त्यांना हनीबी व्हायचं असतं मोठं झाल्यानंतरनं. आय हॅड टू फीड देम अँड प्रोटेक्ट देम. मला त्यांना फीड म्हणजे जेवण भरवावं लागायचं, त्यांना प्रोटेक्ट करावं लागायचं. इफ एनीवन केम नियर आर कोम टू डिस्टर्ब इट, आय वॉज रेडी विथ माय वेपन अ स्टिंग. जर कोणी आमच्या कोमच्या इकडे आलं आम्हाला डिस्टर्ब करायला, तर मी माझं वेपन घेऊन तयार असायचे. आणि त्यांचं वेपन काय होतं, तर अ स्टिंग. स्टिंग मीन्स द शार्प पॉइंटेड पार्ट ऑफ ॲन इन्सेक्ट दॅट कॅन गो इन टू द स्किन अँड मेक अ वुंड. असं शार्प पॉइंटेड असं हनीबीला पार्ट असतो की तो आपल्या स्किनमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला वुंड म्हणजे मोठी जखम होऊ शकते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्म होऊ शकतं. तर ते त्यांच्याकडे स्टिंग आहे, त्यांचं वेपन आहे ते. आय एम नॉट ओनली अ वर्कर, आय एम ऑल्सो अ सोल्जर. बिवेअर, डोंट ट्रबल मी. मी फक्त वर्कर नाही आहे, तर मी सोल्जर पण आहे. बिवेअर, डोंट ट्रबल मी. मला त्रास द्यायचा नाही, त्रास देऊ नका. वेल, टू गो बॅक टू द कोम, आय हॅड टू कीप द कोम कूल बाय फॅनिंग इट विथ माय विंग्स. आणि आम्हाला आमच्या कोंबला, जे त्यांचं हनीकोंब आहे त्याला कूल ठेवावं लागतं. मग ते कूल कसं ठेवणार, तर त्यांना त्यांचे जे विंग्स आहेत ते सतत फ्लिटिंग करावे लागतात, सतत फडफडावे लागतात, म्हणजे ते हनीकोंब त्यांचं कूल राहतं. देन आय हॅड टू कीप द हाऊस इन ऑर्डर. त्यांना त्यांचं हाऊस व्यवस्थित नीटनेटकं असं ठेवावं लागतं, जिथल्या वस्तू तिथे अगदी एकदम ऑर्डरमध्ये. पुट अवे ऑल द हनी अँड फूड दॅट अदर बीज ब्रॉड फ्रॉम द फ्लावर्स. ते कसं ऑर्डरमध्ये ठेवतात त्यांचा हाऊस, जे दुसरे हनी बीज आहेत ते फूड घेऊन येतात, हनी घेऊन येतात, तर ते सगळं फूड व्यवस्थित स्टोअर करून ठेवावं लागतं. ठीक आहे. बट लकीली आय हॅड हंड्रेड्स ऑफ अदर बीज वर्किंग विथ मी. पण माझ्याकडे मी एकटंच काही हे काम करत नाही, माझ्याबरोबर अजूनसुद्धा माझे 100 बीज, बऱ्याच बीज आहेत की आम्ही सगळेजण मिळून काम करतो. वी ऑल वर्क टुगेदर विदाऊट एव्हर फायटिंग. आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो, आम्ही भांडत नाही, सगळे एकत्र मिळून काम करतो, एकजुटीने काम करतो. आणि त्यामुळेच दॅट्स वन रिझन व्हाय वी कॅन बिल्ड सच अ परफेक्ट अँड ब्युटिफुल हाऊस. आम्ही एकत्र काम करतो, त्यामुळेच आम्ही एवढं छान मस्त एकदम परफेक्ट आणि ब्युटिफुल हाऊस बांधू शकतो. येस, आय हेल्प्ड विथ द हाऊस बिल्डिंग टू. आणि हो, हाऊस बिल्ड करताना सुद्धा मी मदत करते. वी कीप मेकिंग आवर हाऊस बिगर अँड बिगर टू मेक रूम फॉर द बेबीज अँड फॉर द फूड अँड हनी वी गॅदर. आणि आम्ही आमचं जे काही हनीकोंब आहे, आमचा हाऊस आहे, ते आम्ही हळूहळू बिगं बनवत जातो. का बरं बिगं बनवत जातात ते? कारण की त्यांचे जे छोटे छोटे नवीन बेबीज तिथे बॉर्न होणार असतात, त्यांना वेगवेगळे रूम्स पाहिजेत म्हणून राहण्यासाठी. शिवाय जे इतर जे हनी बीज असतात ते फूड गॅदर करून आणतात, ते स्टोअर करून ठेवण्यासाठी सुद्धा त्यांना रूम्स लागतात. त्यामुळे ते त्यांचं जे हनीकोंब आहे ते दिवसेंदिवस बिगर बनवत जातात. When I became older, I began to fly out of the comb to gather nectar. आणि जेव्हा आम्ही मोठे होतो, ओल्डर म्हणजे मोठं होणं, जेव्हा आम्ही मोठे होतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा नेक्टर गोळा करण्यासाठी बाहेर जावं लागतं. ठीक आहे. आय टेक द नेक्टर अँड पॉलेन फ्रॉम द फ्लावर्स अँड कॅरी देम बॅक टू द कोम. आम्ही नेक्टर आणि पॉलेन
कॅरी करतो आणि परत कोंबमध्ये ठेवण्यासाठी येतो. नेक्टर इज द स्वीट ज्यूस इन फ्लावर्स अँड पॉलन इज द येलो पावडरी स्टफ यू सी ऑन फ्लावर. आता नेक्टर म्हणजे काय, तर फ्लावर्समधला ज्यूस असतो, स्वीट ज्यूस असतो. आणि पॉलन मीन्स व्हॉट, तर फ्लावर्सवर येलो असं पावडरी स्टफ असतं. तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व केलं असेल, बऱ्याच फ्लावरवर येलो आणि पावडरी असं स्टफ असतं आणि फ्लावर्सच्या आतमध्ये जे स्वीट ज्यूस असतो त्याला नेक्टर म्हणतात. ठीक आहे, तर हे नेक्टर आणि पॉलन हे दोन्ही गोळा करून हे जे हनीबीज आहेत ते आपल्या कोंबमध्ये गॅदर करून ठेवतात. आय विजिट हंड्रेड्स ऑफ फ्लावर्स अँड मेक सेव्हरल ट्रिप्स एव्हरी डे विदाउट वेस्टिंग इवन अ सिंगल मोमेंट. मी दिवसभरात हंड्रेड्स ऑफ फ्लावर्सला विजिट करते, बऱ्याचशा सेव्हरल अशा ट्रिप्स करते एका दिवसामध्ये. ते काय करतात, फ्लावर्सला विजिट करतात, एका फ्लावरला विजिट केलं, तिथलं नेक्टर घेणार, तिथलं पोलन घेणार, आपल्या कोंबमध्ये ठेवणार. ते ठेवून झालं की पुन्हा दुसऱ्या फ्लावरला विजिट करतात, तिथून नेक्टर पोलन गॅदर करतात, कोंबमध्ये ठेवतात. असं करत करत ते गॅदर करतात, कोंबमध्ये ठेवायला येतात, परत जातात, गॅदर करतात, परत ठेवायला जातात. तर हे ते जे त्यांचं काम आहे ते एक सिंगल मोमेंटसुद्धा ते वेस्ट करत नाहीत. विदाऊट वेस्टिंग एनी सिंगल मोमेंट ते हे सगळं काम दिवसभर करत असतात. द नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स इज टू थिन. आणि जे फ्लावर्समधून ते नेक्टर्स घेतात ते खूप थिन असतं, वॉटरीसारखं असतं. वी बीज टर्न इट इन टू द स्वीट थिक हनी दॅट यू लाईक. आणि आम्ही बीज काय करतो, त्यांना जरासं थिक करतो आणि थिक केल्यानंतरनं ते असतं हनी, जे आपण सगळेजण खातो. इट्स ओनली बिकॉज यू कॉल्ड मी अ लेझी बी दॅट आय स्टॉप्ड अँड एक्सप्लेन्ड इट ऑल टू यू. फक्त तुम्ही मला लेझी बी म्हणालात म्हणून मी थांबले आणि तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करते आहे. अदरवाईज आय हॅव नॉट अ मोमेंट टू लूज. नाहीतर माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे वेळ वाया घालवण्यासाठी. ठीक आहे, असं सगळं हनीबी सांगते आहे. त्यामुळे हनीबी ही लेझी बी आहे का, तर नाही. ती किती काम करत असते. ती जेव्हा छोटी असते तेव्हासुद्धा ती हनीकोममध्ये राहते. तिथे काय करते, ती जी लार्वी असतात त्यांच्याकडे लक्ष देते, त्यांना फूड फीड करते. अजून काय करते, तर ती त्यांचं प्रोटेक्ट करते. त्यांना थोडीशी अजून मोठी झाल्यानंतर तिला काय करायचं असतं, त्यांचं हनीकोम्ब कूल ठेवायचं असतं. म्हणून तिला सतत तिचे विंग्स हलवत राहावे लागतात, फ्लिटिंग करावं लागतं सतत, की ज्यामुळे त्यांचं हनीकोम्ब कूल राहील. जेव्हा ते थोडेसे मोठे होतात त्यावेळेस मोठे झाल्यानंतर त्यांना बऱ्याच फ्लावर्सला विजिट करावं लागतं. नेक्टर आणि पॉलन गॅदर करून कोंबमध्ये आणावं लागतं सगळ्यांना खाण्यासाठी, हो की नाही. त्यांच्या हनीकोम्बला पण ते बिगर करत असतात. त्या बिल्डिंग करण्यासाठी, ते हनीकोम्ब बांधण्यासाठी सुद्धा ते भरपूर मेहनत घेतात. ते जे हनीकोम्ब बांधलं जातं त्याचं जे मटेरियल लागतं ते काय असतं, बी वॅक्स. तर ते सुद्धा ते स्वतः प्रोड्यूस करतात. किती काम करत असतात हे हनीबीज, हो की नाही. त्यामुळे ही हनीबी ही लेझी बी नाही आहे, तर बिझी बी आहे, हो की नाही मुलांनो. नाव लेट अस सी सम मीनिंग्स ऑफ दिस लेसन. मोनोलॉग मीन्स a long speech by one person. Flitting means flying quickly and lightly. Weapon means something used to fight someone or something. Larvae means an insect in the first stage of its life, just when it comes out from the egg. Sting, the sharp pointed part of an insect that can go into the skin and make a wound. Beware means be careful. That's all for today, children. Bye bye. Keep learning and keep enjoying.